गीता झा एमएनएस न्यूज में आप सभी का स्वागत करती हूँ। अब खबरें विस्तार से। इस साल एसटी प्रशासन गणेशोत्सव के लिए कोकण आने वाले भक्तों के लिए तैयार है। इसके लिए मुंबई से 2225 गाड़ियां कोकण में दाखिल होंगी। इसीलिए उत्सव के मौसम के लिए वापसी यात्रा के लिए 1000 बसों की योजना बनाई गई है। ऐसी जानकारी रत्नागिरी एसटी विभाग के निर्देशक अनिल मेहतर ने दी है। आरक्षण ओआरएस आरक्षणला उपलब्ध करून दिले आहे। तसेच रिटर्नच्या वाहतुकीकरता 17 सप्टेंबर पासून आम्ही रिटर्नच्या वाहतुकीकरता आम्ही गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत भाविकांच्या करता। ज्या ग्रुप बुकिंग करता सर्वसाधारणपणे गेल्या वर्षी 1441 फेऱ्या केल्या होत्या, या वर्षी 1500 नियोजन केलेलं आहे। या व्यतिरिक्त नियमित जाणाऱ्या बस सेवाही उपलब्ध आहेत। त्याच्या अगेन्स्ट आम्ही ओआरएसलाही आणखीन काही रिझर्वेशनला उपलब्ध करून दिले आहेत। ज्या गावातून ग्रुप उपलब्ध होईल त्या गावातून त्यांना सर्व्हिस देण्यात येईल। या व्यतिरिक्त रेल्वेने येणाऱ्या भाविकांच्या करता रेल्वे टू त्यांचं गाव, रेल्वे टू नजीकची सिटी अशा आम्ही पूरक सेवा आम्ही देत आहोत। त्या दरम्यान म्हणजे 9 सप्टेंबर पासून ते 12 सप्टेंबरपर्यंत वाहतूक आहे ती तशी आम्ही पूरक सेवा देतो आहोत। पुन्हा आपल्या ओआरएसचं जे आहे रिझर्वेशन। राज्य के खंबे के मुद्दे पर परिवहन मंत्री दिवाकर रावते ने सार्वजनिक कार्य मंत्री चंद्रकांत पाटिल पर हमला किया। दिवाकर रावते ने कहा कि मंत्री को राज्य मंत्री के निर्माण पर ध्यान देना चाहिए। शिवसेना के पदाधिकारियों ने सांगली में रैली आयोजित की गई थी। ये सारी घटना इस रैली में हुई है। ते आम्ही घेतली ना, पण आम्ही आता ह्यावेळेला मुंबईची बॉम्ब नाही ना, मुंबई बाकी महाराष्ट्राची बंद आहे, तेव्हा हे खातं कोणाकडे आहे? म्हणजे आता जर परस्पर आपल्याच काय त्यांचं तर आतलं काय मला माहित नाही, एकमेकाला बदनाम करायचं असेल तर आम्ही माझ्याकडे काय ते मी करत असतो। हा प्रश्न असा आहे की दादा जर असं बोलले असतील त्यांची जबाबदारी, तर मी एवढंच विचारलं खातं कोणाकडे आहे, तर अंतस्थ त्यांना कोणाला बदनाम करायचं आहे का? तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना कोणाला असं मुद्दाम बदनाम करायचं आहे का? त्यांचा प्रश्न आहे। कोणाला एसटीचा नाही संबंध। अहो आता शहरातले। तो खबरों में आज के लिए बस इतना ही। एमएनएस न्यूज लाइव देखने के लिए एमएनएस हिंदी एप्लीकेशन प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें और हमारे चैनल्स के अपडेट देखने के लिए हमारा यूट्यूब चैनल एमएनएस न्यूज लाइव को आज ही सब्सक्राइब करें। तब तक के लिए नमस्कार।